अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 8 मंदिरांच्या दानपेट्या फोडणाऱ्या गुन्हेगाराच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्यात। जिल्ह्यातील राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, जालना व भिंगार अशा वेगवेगळ्या तालुक्यात मंदिरातील दानपेट्या फोडल्याचं तपासात निष्पन्न झालंय। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील रेणुका माता मंदिराचे दरवाजाचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील 16,76,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेले होते। या संदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती। दरम्यान जिल्ह्यातील मंदिरांच्या दानपेट्या फोडणारी जराईट टोळी ही अहमदनगर सोलापूर रोडवरील बंद पडलेल्या टोल नाक्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार टोल नाक्याजवळ पोलिसांनी सापळा लावला होता। लावलेल्या सापळ्या ठिकाणी आरोपी धनंजय काळे, भगवान परदेशी, अमोल पारे, राहुल लोदवाल हे आले असता त्यांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात तब्बल 8 मंदिरात चोरी केल्याचं समोर आलंय। त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम 60,000 रुपये व दानपेटी फोडण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले। खरे तर मंदिराची देवीच्या अंगावरील दागिने असो किंवा दानपेटी असो हे पाप असल्याचं माहीत असताना देखील या आरोपींनी फक्त 8 ठिकाणीच नव्हे तर याआधी देखील अनेक ठिकाणी मंदिरातील दानपेट्या फोडल्याचं समोर आलंय। यामध्ये आरोपी प्रकाश काळे याच्यावर 8 तर अमोल पारे याच्यावर तब्बल 14 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये मंदिर चोरींच्या घटनांमध्ये वाढ दिसून आलेली होती। त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सदर मंदिर चोरी या उघडकीस आणण्याबाबत सूचित केले होते। त्याप्रमाणे अमरापूर तसंच उर्देश्वर इथेही मंदिर चोरीच्या घटना झालेल्या होत्या। त्या दृष्टीने तपास पथक नेमण्यात आलेलं होतं। PSI धाकराव, हिंगडे, भिंगारदे, संदीप चव्हाण, आकाश काळे असं एक पथक नेमण्यात आलेलं होतं। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना असं लक्षात आलं होतं की रेकॉर्डवरील गुन्हेगार धनंजय प्रकाश काळे राहणार रामवाडी, सवस्तर, तालुका कोपरगाव हा आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याने काही मंदिर चोऱ्या केल्या आहेत, दानपेटीच्या चोऱ्या केलेल्या आहेत। त्यानंतर धनंजय प्रकाश काळे याला ताब्यात घेऊन त्याच्या साथीदारावर विचारपूस करता त्याने आपले साथीदार भगवान दिलीप परदेशी राहणार शिर्डी, अमोल पारे राहणार येवला रोड कोपरगाव, राहुल लोदवाल राहणार शिर्डी अशा सर्व जणांनी मिळून कोपरगाव ग्रामीण तसेच राहुरी या परिसरामध्ये साधारण 6 मंदिर चोऱ्या आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन येथेही मंदिर चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून काही मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेला एकूण 8 गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये यश आलेलं आहे। सदरचे आरोपी हे पूर्वी रेकॉर्डवरचे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व Instagram व शेअर चॅटला फॉलो करा।